आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अमरदादा शेळके. रेवन चला. चला रेवन चला, पटकन थोडं स्पीडअप करा. बॅटर चला पटकन. चार षटकांची लढत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कोरेगाव मूळ वर्सेस पारगाव या दोन संघादरम्यान. चला कोरेगाव टीमला विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंचांना विनंती आहे, आपण कृपया चला बॅटर चला. तर सलामीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. एका बाजूला आपण पाहतोय पारगावचा सुपरस्टार अनिकेत ताकवणे, द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन्स म्हणून ओळखला जाणारा हा लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राइक तर नॉन स्ट्राइक गेट वरती छोटा पॅकेट बडा धमाका मिनी पॅकेट डायनामाइट म्हणून ओळखला जाणारा हा विकास सुरवसे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कोरेगाव मूळ संघाच्या वतीनं. कोरेगाव टीम आपला अतिरिक्त खेळाडू चला. टीम कोरेगाव अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. गोलंदाज कोण आहे? सुभाष. तर गोलंदाजी मार्कवरती सुभाष यांना आपण पाहतोय. निर्णायक आणि पहिल्या क्रमांकाचा षटक. जोरदार टाळ्यांच्या गजरानं स्वागत करूयात. पहिल्या क्रमांकाचा चेंडू. आजच्या दिवसातील सर्वोत्तम मॅच पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. याच देही आणि याची डोळा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जगतोय. आणि या पहिल्या क्रमांकाचं षटक आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. फलंदाजी मार्कवरती द मॅन इन फॉर्म, द मॅन विथ द गोल्डन आर्म्स अर्थात अनिकेत ताकवणे पहिल्या बॉलचा सामना करतील. आणि या बॉलसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि त्याला मात्र भेदावं लागणार आहे. हो पहिलाच बॉल, पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा येईल आणि एक अतिरिक्तची धाव भाव खाऊन जाईल आणि धाव फलकावरती धावांचा श्री गणेशा होईल. एक सिंगल धाव. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कन्सिड होती आपण पाहतोय. अर्थात दमदार आमदार पाणीदार आमदार राहुल कुल अकॅडमी दौंड पारगावचा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. विनंती असेल प्रेक्षक वर्ग, आपण कृपया डिक्लेअर झोनच्या बाहेर बसा. बॉल आल्यानंतर कृपया त्याला हँडल करू नका, कारण आपली एक अनावधानानं केली गेलेली चूक कुणाला तरी खूप महागात पडू शकते. तर पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. बड़ी बड़ी मछली जाल से फिसक चुकी है आणि जीवनदान कुणाला दिलाय तर अनिकेत नावाच्या वादळाला. डावचीची देखील संधी मैदानाच्या आतमध्ये होती, ती मात्र दबडली गेली आहे. आणि आपण पाहतोय अनिकेत ताकवणे मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू आकाशामध्ये, बराच अवकाश. अगदी तोपर्यंत एखादा क्षेत्ररक्षक चहा पिऊन आला असता, मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र जेल सुटलाय आणि एका जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
तुम्हाला जीवनदान द्यायचं असेल तर मैदानाच्या बाहेर द्या. ती व्यक्ती तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलेली जीवनदानं ही आत्मघातकी ठरू शकतात आणि तो आत्मघातकी हल्ला मात्र स्वतःवरती केलाय आणि फलंदाजी मार्गवरती आता मात्र अर्थात विकास सुरवसेचा मजबूत बल्ला. माशाअल्लाह, गेंद को धो डाला और यहाँ पर ये खनखनी चटकार. अपन पाहतोय काय फटका मैदानाच्या मध्ये घेतलाय. बॉल को बाउंड्री लाइन के बाहर भेजा. गेंदबाज को दी है सजा. पार गांव का राजा बजा रहा है बाजा. काय फटका मैदानाच्या आतमध्ये. आपला ये फटका 440 बॉल का झटका और एका बाजूला आपण पाहतोय जेल सुटला आणि दुसऱ्या एंड वरती विकास सुरवसेनं हल्ला केलाय. जखमेवरती मीठ सोडणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये करतोय की मैं जूटों के बीच सच बॉल बैठा वो शहर था नमक का और मैं अपने जख्म खोल बैठा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्राइक केलाय. तोपर्यंत मात्र आपण पाहतोय नक्कीच काय घडलंय आणि काय बिघडलंय हे मात्र पाहावं लागणार आहे. निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. इनसाइड द बॉल रूम अर्थात शरद कोरेसर इन ऍक्शन. आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहावं लागेल की अगदी डीप आहे, डीप ऑफ द क्रीज आहे की पुढे सरसावला आणि तोपर्यंत मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं जाईल का. रोल ऑन 1 फ्रेम बॅक इनटू द वॉर रूम. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हृदयाचा ठोका सुकवणारा मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. शॉट ऑफ लेन पकडला गेलाय आणि तोच मुवमेंट या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑन कॅमेरा रेकॉर्ड झालाय. कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स, व्हाईट बॉलचा कॉल आणि त्यासोबत आपण पाहतोय विकेटचं पतन. कहीं खुशी, कहीं गम, कहीं ज्यादा और कहीं कम. पुढे सरसावला होता मात्र बिहाइंड द विकेट आपण पाहतोय काय अफलातून कामगिरी झाली आहे. यष्ट्यांचा अचूक वेध घेतलाय. शॉट ऑफ लेन अर्थात जी लाईन क्रॉस करायची होती ती मात्र करण्यामध्ये अपयश येते ते विकास सुरवसेला आणि आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा धक्का. फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या मध्ये टीम आमदार राहुल दादा कुल अकॅडमी दौंड संघाला, दौंड पारगाव संघाला. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. असता व्यस्त फेकी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत एक अतिरिक्त धाव मात्र कन्सिड होणार नाहीये. सिंगल धाव धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहेत तर पुढचाही बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा किंग म्हणून ओळखला जाणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कडकडीत चौका. पहिलाच बॉल आपण पहिला वाईड आला त्यानंतर मात्र 2 धावा, एक सिंगल, त्यासोबत षटकार आला आणि त्यानंतर व्हाईट बॉल वरती आपण पाहतोय विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आणि 4 धावा असे एकूण 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मात्र काय फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड्री लाईन वरती जी प्रेक्षक मंडळी आहे ना त्यांना मात्र एक विनंती वजा सूचना आहे. बॉल जोपर्यंत बाउंड्री लाईन क्रॉस करत नाही तोपर्यंत मात्र आपण कृपया चेंडूला हात लावू नका. कारण तुमची एक अनावधानाने केलेली चूक कुणाला तरी सामना गमवावा लागू शकतो. त्यामुळे विनंती आहे कृपया बॉल पकडू नका. हो बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. एका बाजूला विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिलं आणि दुसऱ्या एंड वरती एकला चलोरीची भूमिका अनिकेत ताकवणे याही मॅच मध्ये रंगवतोय.
खऱ्या अर्थानं आयुष्याचा रंगमंच असू द्या किंवा क्रिकेटचा मंच, आणि त्या मंचावरती तुम्ही अशा पद्धतीनं वावरा की तुमची भूमिका जरी संपली आणि तुमचा विकेट जरी पडला ना तरी तुमच्यासाठी टाळ्या ह्या वाजत राहिल्या पाहिजे. आणि त्या टाळ्या खऱ्या अर्थानं अनिकेतनं कमवल्यात. पहिल्या क्रमांकाचा निर्णायक षटक मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं गेलंय आणि धावफलकावरती तब्बल 20 धावा. 20 धावांचं हे महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिकेत ताकवडे या महत्वपूर्ण मॅच मध्ये पुन्हा एकदा नावाला साजेशी कामगिरी या मैच मध्ये करताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला. जैसा नाम वैसा काम, अपने मेहनत से अपनी खुद की पहचान बनाने वाला ये मातब्बर बल्लेबाज अर्थात मैन फ्रॉम पारगांव अनिकेत ताकवने अपने मेहनत से ही बना अपनी पहचान, वरना एक नाम के तो है हजारों इंसान. या हजारो आणि लाखोंच्या गर्दीत जर वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर तुम्हाला या दर्जाची कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं वेडी लोक इतिहास घडवत असतात आणि शहाणी लोक पुस्तकांच्या माध्यमातून तो इतिहास वाचत असतात. आज मात्र इतिहास जमा होणारी कामगिरी दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची तरी आज मात्र पुन्हा एकदा द्वंद्व जुंपलंय आणि सर ते शेवटी आपण पाहतोय अगदी सीमा रेषेच्या नजीक मात्र चेंडू कलेक्ट होईल तोपर्यंत आपण पाहतोय एकूण 3 धावा साज बाज और ताज अशा एकूण 3 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहे 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आहेत. आपापल्या ग्रुपवरती टॉप करणाऱ्या टीमा आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पुन्हा एकदा येऊन थेंबते. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 23 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. दमदार पाणीदार आमदार राहुल दादा कुल अकॅडमी दौंड पारगावची ही टीम, तर दुसऱ्या एंडवरती KMCC कोरेगाव मूळ. तर कोरेगाव मूळच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गणेशला मात्र तारणहार बनावा लागणार आहे. ते आपल्या टीमचं मात्र काय बॉल मैदानाच्या आतमध्ये धागा खोल के रख दिया आहे आणि या बॉलवरती कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. गणेशला मात्र विघ्नहर्ता बनावा लागणार आहे. या परिस्थितीमध्ये स्वतःवरील संयम ढासळून देता खऱ्या अर्थानं परिस्थितीनुरूप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी ही करावी लागणार आहे. समोर जर पाहिलं तर एक मातब्बर फलंदाज, काय फटका, जरा इस शॉट को देखिएगा और निहारिएगा और बस प्रेस करते रह जाइएगा. मात्र काय अफलातून आणि देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये, फोटोजेनिक शॉट मात्र मैदानाच्या आतमध्ये अर्थात अनिकेतच्या बॅट मधून आलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फोटो काढावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या गॅलरीमध्ये सजवावा एवढा अप्रतिम फटका मैदानाच्या मध्ये होता. पुढचा बॉल गाईड करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन फोडलाय आणि फुकटच्या 2 धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा केल्यात. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती आहे आणि आज मात्र अनिकेत ताकवने वेगळ्या मोड वरती आहे. बिस मोड ऍक्टिव्हेट केलाय और आज ये मार कम रहे और घसीट ज्यादा. आज मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी ही मैच मध्ये अनिकेत यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं. फिर से एक बार वही अंजाम, गेंद जाएगी सीमा रेखा के पार और अनिकेत की बैट से आएगा और एक सनसनाटी चौकार आणि षटकारांचा पाऊस पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये येतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टीम मात्र ज्या वेळी अडचणीमध्ये असते त्यावेळी मात्र मार्कवरती येतो, लढतो खऱ्या अर्थानं आणि उपस्थितांची मन जिंकत तो पुन्हा एकदा डगआउट मध्ये पसरतो. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा कोरेगाव मूळ संघाला मात्र कमबॅक करावा लागणार आहे. परिस्थिती मात्र भीषण होत चालली आहे. मात्र याही परिस्थितीवर स्वतःवरती नियंत्रण राखावा लागणार आहे. कारण आपण पाहतो अनिकेतच्या रीच पासून काहीशे चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न हा मात्र करावा लागणार आहे. स्ट्रॉंग झोन पासून वाचावं लागणार आहे आणि तीच खऱ्या अर्थानं कामगिरी ही मात्र मैदानाच्या मध्ये कोरेगाव टीमला करावी लागणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गणेश मोरे, हो पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजनला फटका आहे. एक्स्ट्रा बाउन्स पुन्हा एकदा प्राप्त होईल का, आणि तो मिळालाय. एक्स्ट्रा बाउन्स बीट केलाय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. 40 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय 20 धावा प्रति षटक या धावगतीनं मात्र पहिल्या षटकामध्ये देखील 20 होत्या आणि याही षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 20 धावा आहे. म्हणजे 9 चेंडू आणि 29 धावांची अभेद्य भागीदारी आज मात्र मैदानाच्या मध्ये सागर आणि अनिकेत या ताकवणे बंधूंमध्ये पुन्हा एकदा जमते आणि अद्यापपर्यंत मात्र प्रतिस्पर्धी संघाला केवळ 1 विकेट, पहिल्या विकेटचं पतन झालं, विकास मात्र बाद झाला. मात्र त्या विकेटची खुशी, त्या विकेटचा आनंद फार काळ टिकलेला नाहीये आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली ही अप्रतिम फलंदाजी धावफलकाला आकार देते. धावफलकावरती आहे 40 धावा. 1 फलंदाज बाद असताना प्रथम फलंदाजी मार्कवरती टीम आमदार राहुल दादा कुल पारगाव.
2 चेंडू आणि 4 धाबांचा वैयक्तिक धाव संख्येचा स्कोरबोर्ड सागर ताकवणे यांचा आपण पाहतोय. अद्यापपर्यंत कुठलाही चौकार अथवा षटकार जरी खेचला नसला तरी सुद्धा 2-2 धाबा या जमा केल्या आहेत. तर पुढचा एक बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल मात्र डॉट आला. लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे आणि दुसऱ्या एंडवरती जर तुमच्याकडे अनिकेत ताकवणे नावाचा फलंदाज असेल तर त्याला मात्र तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती खेळवावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय अशा स्वरूपाचे डॉट बॉल म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मघातकी हल्ला तो टीमवरती देखील असू शकतो, स्वतःच्याच टीमवरती असू शकतो. आणि असं म्हटलं जातं की हम अजीब है, इतने अजीब की खुद को तबाह कर लिया और मलाल भी नाही. एक सिंगल धाव या ठिकाणी कन्सीड होईल आणि या सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा स्ट्राईकवरती अनिकेत ताकवणे यांना आपण पाहणार आहोत. आणि या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू फुल लॉस डिक्लेअर झोन फोडून जाईल बाहेर. 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. 43 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत एक चांगलं षटक शुभम यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी हाताळलं जातंय. 3 धावा या षटकामध्ये अद्यापर्यंत आल्यात. मात्र भन्नाट वेगाचा हा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेतने केले आणि याही मॅचमध्ये पुन्हा एकदा तीच रंगतदार कामगिरी तो करताना आपल्याला पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूंचा वावर हा अगदी सहज आणि सोपा भासत असला. अगदी लीला या सहज फटकेबाजी जरी पाहायला भेटत असली तरी त्या पाठीमागे असणारे कष्ट हे खऱ्या अर्थानं तुम्हाला नजरअंदाज करून चालणार नाहीयेत. कारण असं म्हटलं जातं की मैंने बचपन में उस गरीब बच्चे से शर्त लगाई है, मैंने ख्वाबों के खातिर अपनी नींद को आग लगाई है, बहुत टूटे हैं, बहुत मेहनत की है, तब जाके रब ने नियामतें सजाई है. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट होता. काहीच गाफील रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. जिथे 2 धावा यायला हव्या त्या ठिकाणी मात्र केवळ एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कन्सिड होईल. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय कमबॅकचं षटक आहे शुभम यांचं. 4 धावा या अद्यापपर्यंत मात्र जमवल्या जातात. 44 धावा धाव फलकावरती आहेत. आणि टीम कोरेगाव मूळ या संघाकडे देखील अप्रतिम फलंदाजी युनिट आहे आणि त्यांच्या समोर मात्र या धावा या मात्र पुरेशा ठरणार नाही आहेत. तुम्हाला जर विजय संपादित करायचा असेल तर एक मोठा धाव फलक या टीमच्या विरोधात तुम्हाला मात्र उभा करावा लागणार आहे. तर पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय, संपूर्ण आत्मसमर्पण देतोय आणि त्यावरती मात्र एक सिंगल धाव. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत 45 धावा आहेत. मात्र काय काय षटक टाकलंय ते आता शुभम यांनी. एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी करून दिलंय. केवळ 5 धावा या षटकामध्ये ते खर्च करतात आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आणून ठेवत आहेत. आता मात्र आपण पाहतोय दोनही टीमच्या संघाच्या हात्यांनी मात्र प्रश्नावलींची यादी मात्र तयार केलेली असताना की तुम्हाला विजय केव्हा मिळणार आहे, की जीत कब मिलेगी, कि जीत कब मिलेगी पूछने वालों ने पूछा पर कैसे मिलेगी ये नहीं पूछा किसी ने. लोग सब परिणामों का इंतजार कर रहे थे लेकिन प्रयास किसी ने नहीं देखा. हो सके तो तुम किसी को उसके परिणाम नहीं प्रयास पूछना. आणि सुंदर प्रयत्न या षटकामध्ये संपुष्टात आणला जातो. या सिंगलच्या सहाय्यानं धावफलकावरती आहेत 46 धावा आणि किफायतशीर 6 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये शुभम यांनी संपुष्टात आणलंय. मात्र दुसऱ्या एंडवरती डोकेदुखी ठरू पडणारी पार्टनरशिप 15 चेंडू आणि 35 धावा अनिकेत आणि अर्थात सागर ताकवणे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय.
हॅलो चेक. चला थोडं स्पीडअप करा, अजूनही 3 मॅच कव्हर करायचे. तर पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू बेस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय आणि थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ मात्र पडेल. एक धाव या पहिल्याच बॉल वरती येईल. धाव फलकावरती आहेत 47 धावा. 3.1 षटकांचा खेळ संपलाय. मात्र आपण पाहतोय पार्टनरशिप मात्र ब्रेक होईल. अनिकेत नॉन स्ट्राईक एअरवरती पुन्हा एकदा. तर न्यू बॅटर यश शिंदे. पॅटर्न मात्र पुन्हा एकदा फॉलो केला जाईल का? आजच्या दिवसातील चौथी मॅच आणि चौथ्या मॅच मध्ये चौथा षटकार यशच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल का? तर पुढचा बॉल पुन्हा एकदा यश शिंदे, आजच्या दिवसातील सुपरस्टार. आणि याही बॉल वरती 4 मॅच आणि 4 मॅचच्या पहिल्याच बॉल वरती षटकारांचा पॅटर्न फॉलो केलाय. आपला पॅटर्नच वेगळा आहे आणि तो पॅटर्न पुन्हा एकदा फॉलो केलाय. प्रत्येक मॅचच्या पहिल्या बॉल वरती षटकार खेचणारा हा षटकार किंग यश शिंदे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये षटकार खेचतोय. त्रेपन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला क्रमांकाचा फलंदाज कोसळलाय. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. तर पुन्हा एकदा यश शिंदे या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चांगला मार्जिन करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. मुख्य पंच मात्र आपण पाहतोय शाहरुख खानला आठवतील आणि पुन्हा एकदा आपले हात जमिनीला समांतर. धाव येईल अतिरिक्त अवांतर. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस लाईन स्ट्रोक. आकाशामध्ये चेंडू आणि आकाश मार्गे पुन्हा एकदा जमिनीवरती येईल. सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत एकूण 55 धावा. 0.3 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा अद्यापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. तर स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अनिकेत. समीर काकडे मात्र आपण पाहतोय नक्कीच एक चांगलं कमबॅक यापूर्वीच्या षटकामध्ये केलं होतं. तो अर्थात गोलंदाजी मार्क वरती टीम कोरेगाव मूळ संघाचा गोलंदाज. आणि या षटकामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा रॅडिकल ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज घेऊन पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने होईल ट्रॅव्हल. त्यावरती येतील 2 धावा आणि धावफलकाला पुढे घेऊन जातील 57 धावा. 57 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मात्र भेदण्यामध्ये अपयश आहे. सिंगल धाव या ठिकाणी कन्सिड होईल आणि सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 3.5 षटकांती 58 धावा धावफलकावरती आहेत. टीम आमदार राहुल द कूल अकॅडमी दौंड पारगाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अंतिम बॉल वरती विकेटचं पतन. 58 धावांवरती मात्र डाव या ठिकाणी संपुष्टात आणलाय आणि विजयासाठी कोरेगाव मूळ संघाला आवश्यकता असेल 59 धावा. चला पटकन बाहेर यायचं आणि टीम कोरेगाव मूळ विनंती असेल आपली सलामीची जोडी सज्ज ठेवा. टीम पारगाव आपण मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज व्हायचंय. चला बॅटर चला.
58 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि 59 धावांचं आव्हान राखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम पारगाव संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्गवरती रफ्तार अर्थात क्षितिज देवेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर फलंदाजी मार्गवरती अर्जुन थापा आणि शुभम. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी शुभम यांच्या माध्यमातून आपण पाहिली. तर फलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा तोच दरार आणि तीच दहशत मात्र दाखवावी लागणार आहे. तर अर्जुन थापा आणि शैल शुभम ही जोडी मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. रन चेसला मैदानाच्या मध्ये होती सुरुवात. 58 धावा आणि धावफलकावरती आहेत आणि 59 धावांचा पाठलाग. फलंदाजी मार्गवरती ऑन स्ट्राईक शुभम तर नॉन स्ट्राईक एंडवरती अर्जुन थापा. तर पहिला बॉल तर पहिलाच बॉल बेस टाइम स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आहे. एक धाव मात्र मैदानाच्या मध्ये कन्सीड होईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय द बाहुबली ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अर्थात कोरेगाव बुल्सचा बाहुबली अर्जुन थापा फलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. या फलंदाजामध्ये आपण पाहतोय प्रचंड ताकद आहे, प्रचंड विद्वत्तेचा धनी असलेला हा गुणवान फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. 23 चेंडू आणि 58 धावा आणि या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये होईल हे मात्र पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. तर पुढचा बॉल आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अर्जुनचा खेळ मात्र थांबतोय. यावेळी मात्र एक मोठी खेळी करण्यामध्ये अपयश मैदानाच्या आतमध्ये येतंय. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षितिज मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येईल तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव. सिंगल डबलला मात्र कुठलाही परिणाम हा मात्र होणार नाहीये. तो अर्थात टीम पारगाव संघाला मात्र KMCC कोरेगाव मूळ या संघाला मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी ही मात्र करावी लागणार आहे. नक्कीच आपण पाहतोय 20-20 धावा पहिल्या 2 षटकांती टीम पारगाव संघाने धाव फलकावरती. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावरती मात्र आपण पाहतोय नक्कीच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टाकला जातोय. 2 धावा. चला टीम धानोरी आणि टीम SSK कारखाना. टीम चला पटकन. टीम धानोरी आणि टीम SSK कारखाना विनंती असेल आपण टॉस का बॉस कडेसाठी या ठिकाणी यायचंय. धानोरी स्पोर्ट्स क्लब टीम आणि त्यासोबतच त्यांच्या विरोधामध्ये मात्र आव्हान निर्माण केलं जाईल ते अर्थात संतोष शेठ नागवडे 11 SSK कारखाना. आपण बार स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती येईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घरट सोडलं जाईल आणि तोपर्यंत 2 धावा. 1 से भले 2 या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि षटकाला मात्र पूर्णविराम दिला जाईल. 8 धावा एक गोलंदाज बाद असताना टीम KMCC कोरेगाव.
चला धानोरी स्पोर्ट्स क्लब टीम टीम धानोरी संघनायक चला. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. तर फलंदाजी मार्कवरती गेसू थापा आणि शुभम ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये, त्यावरती मात्र केवळ सिंगल कन्सिड होईल. याही षटकामध्ये आपण पाहतोय धावांचा हा संघर्ष. यश शिंदे मात्र आज बन्नाट फॉर्म मध्ये आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच आज मात्र परीस होणारी कामगिरी ही मात्र यश यांच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. ज्याही गोष्टीला हात लावेल त्या गोष्टीत मात्र सोनं करण्याची किमया आज मात्र या हातांना प्राप्त आहे. KMCC कोरेगाव संघाला मात्र अजूनही अंतिमच्या 15 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. धावफलकावरती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावा. तर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सजवलाय पाठीमागे या फटक्यासाठी आणि त्यावरती मात्र एक सिंगल्सला मात्र डबल्स मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा पेस जनरेट करण्याचा प्रयत्न होता, त्यावरती मात्र आक्रमणाचा मानस दाखवला. बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग देखील झाला. मात्र जी उंची अपेक्षित होती ती प्राप्त झाली आहे. मात्र आपण पाहतोय लांबी मात्र प्राप्त करू शकलेलं नाहीये. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत. 1.5 षटकांचा खेळ संपला आणि आता मात्र अंतिमचे 13 चेंडू आणि विजयासाठी 47 धावा. Danori Cricket Club has been won the toss and they have been elected for the field first. Dead ball. एलिमिनेटरचा विनर बरोबर. एलिमिनेटरचा विनर बरोबर यांना चान्स. त्यातून जे जिंकन ती याचे विनर बरोबर. दोन काढले का? नाही आताच्या बॉलला काय काढले मला नाही. मी माझं लक्ष नव्हतं. हॅलो चेक. तर पुढचा बॉल पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये. बन्नाट वेग मात्र धारण केलाय आणि हा डॉट बॉल पुन्हा एकदा धावफलकाला स्थिर ठेवेल. हो फुल टॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय आणि तोपर्यंत मात्र आपण पाहतोय नक्कीच धावांची धाव मैदानाच्या आतमध्ये होईल आणि या धावा मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळत आहेत. 9 बॉलचा कॉल मात्र येईल. अतिरिक्त हाईटसाठी मात्र नक्कीच 9+2 अशा एकूण 3 धावांचा बोनस आहे. अंतिमचे 13 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 45 धावांचं आव्हान आहे. 9 बॉलचा चेंडू आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी आहे आणि आपण पाहतोय नक्कीच इथून पुढे मात्र आपण पाहतोय नक्कीच कोरेगाव मूळ संघाला मात्र कंबर कसावी लागणार आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन आहे. कारण तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुम्ही लढलात कसे हे महत्त्वाचं आहे. तो लढा मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काहीसं गाफील क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय. गाफील रनिंग बिटवीन द विकेट माफ करा आपण पाहतोय आणि आपण नक्कीच जर या ठिकाणी मात्र जर धावला नसता तर धावचीच्या रूपाने मात्र विकेट मैदानाच्या आतमध्ये आली असती आणि आणखीन संकटामध्ये वाढ मात्र झाली असती. धावफलकावरती आहेत 15 धावा. एक फलंदाज बाद असताना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय.
15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 12 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. KMCC कोरेगाव मूळ हा संघ मात्र अडचणींचा सामना करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्या अडचणींमध्ये वाढ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकास सुरवसे आणि विकासचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला ढगात पाठवलंय. वावराच्या पल्ल्याड आणि बांधाच्या पलीकडे मात्र चेंडू फेकून दिलाय. आसमानी सुलेमानी आणि सुलतानी फटका, षटकार, 6 धावा. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आणि याच दर्जाची कामगिरी मात्र शुभमला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 11 चेंडू आणि 38 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. दोन्ही संघांसाठी सामना ऑन आहे आणि आता मात्र आपण पाहतोय 12 चेंडू आणि 20 धावांची अभेद्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये या दोन फलंदाजांदरम्यान रंगतीये. तर त्यामध्ये 10 चेंडू आणि 18 धावा वैयक्तिक धावसंख्येला आकार देतोय शुभम. तर 3 चेंडूचा सामना केलाय गेसू थापानं आणि 2 धावा या वैयक्तिक धावफलकाला एकूण पुढे घेऊन जाताना 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात टीम कोरेगाव आणि विजयासाठी आव्हान 11 चेंडू 38 धावा. तर पुढचा बॉल मिसलाइन स्ट्रोक, चेंज ऑफ पेस, व्हॅरिएशन बीट केलाय, बेसिक वरती गेलाय विकास आणि त्यानंतर मात्र शुभमला आपल्या जाळ्यामध्ये ओढलाय. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. समीर आणि गेसू या जोडीवरती मात्र आपण पाहतोय बऱ्याच अंशी मदार आहे. अंतिमचे 10 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 38 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकास. हो पुढचाही बॉल पुन्हा एकदा फटका फसला आणि त्यानंतर मात्र अनिकेत चेंडूला दिसला आणि टिपला अफलातून झेल. आणखी एक विकेटचा अर्थात खेळाडूचा खेळ होईल फेल. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडू आणि 38 धावांचं आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. तर पुढचा बॉल पुढे एकदा आपण पाहतोय. आडव्या बॅटनं मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तर पुढचा बॉल विकास सुरवसे. आपण पाहतोय अतिरिक्त पेस जनरेट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नो बॉल. फ्री हिटची सुवर्ण संधी मैदानाच्या मध्ये प्राप्त होतीये आणि धावफलकाला पुढे घेऊन जाते. 24 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. त्याला गाईड केलाय आणि स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड सिंगलसाठी आपण पाहतोय खेळलेला हा सरळ बॅटनं खेळलेला फटका. त्यावरती आपण पाहतोय एक सिंगल धाव. नो बॉल होता त्यावरती मात्र फ्री हिट वरती मोठा फटका. खेळण्यामध्ये अपयश येतंय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, व्हॅरिएशन्स. ज्या वेळी आपण पाहतोय विकास वेगाला चेंडू टाकतो आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपलं शस्त्र आणि अस्त्र बाहेर काढतो. तो अर्थात चेंज ऑफ पेस, व्हॅरिएशन्स. षटकाला या डॉट बॉलच्या सहाय्याने मात्र पूर्णविराम दिला जातोय. अंतिमचे 6 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता.
धानोरी स्पोर्ट्स क्लब टीमला विनंती असेल, ही मॅच जशी संपेल तसं आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तौसिफ गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अंतिमचं हे षटक आणि या षटकासाठी पुन्हा एकदा तौसिफला मात्र आमंत्रित केलंय. तर पुढचा बॉल प्लेट ऑन या ठिकाणी आपण पाहतोय आणि अष्टांचा वेध घेतलाय, फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलंय आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला प्रदीप महाराज जाधव, चला आमचे सहयोगी समालोचक प्रदीप महाराज जाधव, आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय मोठी विकेट मात्र मैदानाच्या मध्ये आली आहे. अंतिमचे 5 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता मैदानाच्या मध्ये असेल. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये. काय अर्थानं गुणवान खेळाडूंची खाण असलेला हा टीम पारगावचा संघ आणि या संघातील आणखीन एक नवीन सुपरस्टार तौसिफ गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. फुलटॉस बॉल होता आणि या फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूर बॉल वरती येईल. एक धाव मात्र पुढे एकदा कन्सिड होईल आणि ही सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 3 शेष आहेत आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. तर आमचे सहयोगी समालोचक प्रदीपजी जाधव साहेब, चला विनंती असेल समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर पुढचा बॉल पुढे एकदा आणखीन एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. धावफलकावरती आपण पाहतोय अंतिमचे 2 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. तर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. वेग मात्र झेपावलेला नाहीये तो फलंदाजाला. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा सिंगल साठी रोटेट होईल आणि आपण पाहतोय नक्कीच अंतिमचा 1 चेंडू शेष आहे आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय नक्कीच निर्विवाद वर्चस्व गाजवत पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारी टीम 1 पाऊल दूर आहे, ती अर्थात टीम पारगाव. आणि कोरेगाव मूळ संघाला मात्र पुन्हा एकदा 2 हात करावे लागतील, ते अर्थात टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब वर्सेस SSK कारखाना या संघातील विजेत्यासोबत. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या त्यातील विजेता अर्थात 2 हात करेल टीम पारगाव संघासोबत. नक्कीच वेल प्लेड टीम कोरेगाव मोळ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द ह्यूज विक्ट्री टीम पारगाव.